श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी प्रकट दिनाविषयी जी कथा आहे ती सांगणार आहे आणि स्वामी प्रकट दिनाविषयी दोन कथा आहेत, तर त्या दोन्ही पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर स्वामी प्रकट दिन उत्सव अक्कलकोटमध्ये प्रथम स्वामी सुतांनी सुरुवात केली। या कार्यक्रमाला स्वामी सूत यांनी सुरुवात केली। तर आपल्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी सूत म्हणजे कोण आहे ते माहितीच असेल। तर वेगवेगळ्या ग्रंथानुसार स्वामी समर्थांचा कालखंड वेगळा वेगळा आहे। तर 700 वर्षाचा कालखंड स्वामी समर्थांचा आहे असा म्हटला जातो। प्रथम ते छेले खेडे ग्रामी आरतीमध्ये पण आपण म्हणतो बघा, छेले खेडे ग्रामी अवतरले। तर त्यानुसार छेले खेडे ग्राम या गावामध्ये स्वामी प्रथम प्रकट झाले असे म्हटले जाते। विजयसिंह नामक युवकावर खेळण्यासाठी, म्हणजे एक विजयसिंह म्हणजेच आताच्या म्हणजे स्वामी सुतांचा पहिला अवतार होता, म्हणजे विजयसिंह नामक होता। आणि त्याच्यासोबत म्हणजे विजयसिंह एकदा गोट्या खेळत असताना त्याच्यासोबत कोण खेळायला नव्हते आणि तो गणपती एक घरामध्ये पडक्या देवळीमध्ये गणपतीची मूर्ती होती आणि तिथं तो गणपतीला आपल्यासोबत गोट्या खेळायला या म्हणून बोलत असतो। आणि त्यावेळेला एक 8 वर्षाची मूर्ती म्हणण्यापेक्षा एक बालक जमिनीतून प्रकट झाला आणि तो विजयसिंह नामक बालकावर गोट्या खेळू लागला। तर तेच स्वामी समर्थ प्रकट झाले असे म्हटले जाते। त्यानंतर स्वामी अनेक ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं, वेगवेगळ्या ठिकाणी स्वामी गेले, वेगवेगळ्या नावाने त्यांना संबोधले जाते। चंचल भारती असे वगैरे वेगळी नावं आहेत, त्याविषयी सर्व माहिती सांगायला गेले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे शॉर्टकटमध्ये इथं सांगायला। तर ही एक कथा आहे, म्हणजे छेले खेडे ग्रामी स्वामी अवतरले आणि विजयसिंह नामक बालकावर ते गोट्या खेळण्यासाठी प्रकट झाले होते। आणि जेव्हा स्वामी सूत स्वामींच्या दर्शनाला आले त्यावेळेला स्वामींनी त्यांना सांगितले की तू सर्व सोड आणि भक्ती मार्ग स्वीकार। आणि त्यावेळी स्वामी सुतांना खूप वाईट वाटलं। त्यावेळेला स्वामींनी त्यांना त्यांच्या पोटावरून हात फिरवायला सांगितलं, म्हणजे स्वामी सुतांना त्यांच्या पोटावरून हात फिरवायला सांगितलं। त्यावेळेला त्यांना सर्व लक्षात आलं की आपण विजयसिंह नामक जो बालक होता तो आपणच होतो आणि आपल्यासाठी स्वामी प्रकट झालेले होते त्यावेळेला। मग तेव्हापासून स्वामी सुतांनी स्वामींचा प्रकट दिन अक्कलकोटमध्ये साजरा करायचे ठरवले। आणि दुसरी कथा म्हणजे नृसिंह सरस्वती महाराज गाणगापूरचे, प्रथम दत्त अवतार, त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ, त्यानंतर नृसिंह सरस्वती जे गाणगापूरला आहे त्यांनी कर्दळी वनामध्ये गुप्त झाले आणि 300 वर्ष तिथं तपश्चर्या केली। 300 वर्षानंतर एक लाकूड तोडा त्या जंगलामध्ये लाकूड तोडत होता आणि त्यावेळेला जे नृसिंह सरस्वती महाराज तपश्चर्येमध्ये होते तिथं असं वारू तयार झालेलं आणि त्यावरती कुऱ्हाड पडली आणि तो कुऱ्हाड स्वामींच्या मांडीला त्याचा वन आहे बघा। आणि मग स्वामी त्यातून जागृत झाले, आपल्या तपश्चर्येतून जागृत झाले आणि त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर पडला। त्यानंतर ते लाकूड तोड्या घाबरला, कारण आता या तपश्चर्याचे आपण भंग केले त्यामुळे आपल्याला आता हा साधू शाप देईल असं मग तो घाबरला। पण स्वामींनी त्याला अभय दिलं आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हटलं। त्यानंतर मग देशाटनासाठी स्वामी निघाले आणि सर्व देश म्हणजे
जेथे जेथे दत्तात्रेयांचे ठिकाण आहे ते सर्व ठिकाणी फिरून गिरनार पर्वतला ते प्रथम गेले, त्यानंतर सर्व दत्तात्रेयाचे ठिकाणे फिरून ते मंगळवेढ्यामध्ये आले प्रथम, त्यानंतर ते अक्कलकोटमध्ये आले. 1856 मध्ये अक्कलकोटमध्ये स्वामी अवतरले असे म्हटले जाते. आणि त्यानंतर 21 ते 22 वर्ष ते अक्कलकोटमध्ये वास्तव्य होतं. आणि त्यावेळी त्यांनी खूप अशा लीला केल्या, अक्कलकोटमध्ये खूप चमत्कार केले. आणि स्वामींनी सांगितलं आहे बघा, हम गया नहीं जिंदा है. आणि त्यानुसार स्वामी आजही आपल्या भक्तांच्या पाठीशी कायम उभा असतात आणि त्यांच्या सर्व जे काही समस्या असतात त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. ज्या काही चांगल्या इच्छा आपल्या असतात त्या नक्की स्वामी पूर्ण करतात. तर स्वामी प्रकट दिना दिवशी 31 मार्चला स्वामी प्रकट दिन आहे, त्या दिवशी कोणत्या सेवा करणार? तर त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आणि स्वामींची जर मूर्ती असेल तुमच्याकडे तर स्वामींना पंचामृतानं अभिषेक घालायचा त्या दिवशी. त्याच्यानंतर अभिषेक नंतर स्वामींना छान नवीन वस्त्रे तुम्ही परिधान करा. जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या. आता फोटोला काय आपण अभिषेक घालू शकत नाही, त्यामुळे अभिषेक तुम्हाला घालता येणार नाही. जर मूर्ती असेल तर नक्की अभिषेक घाला. फोटोला छान मस्तपैकी सजवा, हार घाला आणि त्याच्यानंतर स्वामी सारामृताचा 1 पाठ करा. तारक मंत्र 11 वेळा म्हणा आणि स्वामी समर्थांचा 11 माळी जप करा. इतक्या सेवा केल्या तरी झाल्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वामींना आवडतं ते पुरणपोळीचा नैवेद्य आणि कांदा भजी याचा नैवेद्य, तसेच बेसनचे लाडू हे स्वामींचे आवडते पदार्थ आहेत, तर त्याचा नैवेद्य तुम्ही नक्की दाखवा. आणि कोण गरजू असते त्यांना मदत करा, अन्नदान करा. आपल्या परीनं जास्तीत जास्त त्या दिवशी दुसऱ्यांचं चांगलं किती करता येईल ते करा. आणि दिवसभरात नामस्मरण करा. जर तुम्ही बेळगावमध्ये असेल तर त्रिपुरी सुंदरी मठाला जे ओमनगरमध्ये आहे तिथे नक्की भेट द्या. त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आणि स्वामी समर्थांच्या हातातील नीलमणी याचे दर्शन त्या दिवशी होऊ शकते आणि आपल्या हातून तिथं अभिषेक घालायची संधी मिळते आणि तेही विनामूल्य. कोणतेही पैसे घेतले जात नाहीत, सर्वांच्याकडून अभिषेक करून घेतला जातो. आणि त्यानंतर आरती असते, महाप्रसाद असतो. जर तुम्ही बेळगावमध्ये असाल तर नक्की दर्शनाचा लाभ घ्या. आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर आपल्या चॅनलवर त्या दिवशीचा लाईव्ह व्हिडिओ मी टाकणार आहे, त्यामुळे त्या दिवशी नक्की चेक करा. आणि त्रिपुर सुंदरी मठाविषयीची माहितीही आपल्या चॅनलवर आहे. तर त्रिपुर सुंदरी मठामध्ये ज्या स्वामींच्या मूळ पादुका आहेत आणि स्वामींच्या हातामधील नीलमणी आहे, त्यामुळे नक्की दर्शनाचा लाभ घ्या. श्री स्वामी समर्थ.